आता तयार होत आहेत इंदुरी पोहे. देगलूरचे इंदुरकर पोहे चालू आहेत. सांगा हो मॅडम. चार पाच लसणाच्या पाकळ्या, थोडस अद्रक कुटून घ्यायचं, लसण पण कुटून घ्यायचं, अद्रक लसण थोडस कुटून घ्यायचं, 2 कांदे मोठे उभे चिरून घ्यायचे बारीक, 2 कांदे मोठे उभे चिरून घ्यायचे बारीक, कढीपत्ता धुवून घ्यायचा, कोथिंबीर थोडी धुवून घ्यायची, कोथिंबीर धुवून घ्यायची, आणि टेस्ट करायचं असेल तर जास्त धुवून घ्यायची, हिरवी मिरची 5-6 कट करायचं, धुवून कट करायचे. एका माणसासाठी. एका माणसासाठी शेंगदाणे 3 थोडे, शेंगदाणे जेवढं लागतील टेस्ट तुमचे 1 तेवढे, वाटीभर पोहे, वाटीभर पोहे तेवढे आपल्याला. ओके 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 ओके. हा आता तेल टाका. हा पोहे पाण्यात भिजवायचे, धुवून घ्यायचे पोहे 2दा. व्हेरी गुड व्हेरी गुड. हे आता आपल्याकडे इंदुरकर पोहे चालू होत आहेत करण्यास. प्रॅक्टिकल बघून तुम्ही पण करणे. 2दा धुवून घ्यायचे, थोडं 5 मिनिटं भिजू द्यायचे. 5 मिनिट लय होतात, जाड आहे. जाड पोहे आहेत, 5 मिनिटं, तुम्ही 2 मिनिटं भिजवायचे. पातळ पोहे, पातळ असेल तर 2 मिनिटं भिजवा. ओके. आणि झाल्यावर आम्हाला प्रत्यक्ष रोज हे चालू करा. कढईमध्ये कढई ठेवायची, अशी ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तुम्हाला माहित आहे हो. आता कढईमध्ये तेल टाकण्यात येत आहे, ते बघून घेणे. कढईमध्ये तेल टाकायची प्रक्रिया चालू होत आहे. पाणी पूर्ण आटल्यावर मधलं चालू ठेवायचं. जोरात वर वाफा यायला सुरू केलं की तेल टाकायचं, म्हणजे पाणी संपलेलं असते मधलं. ओके. इंदुरकरचे पोहे बनून तयार व्हायला आता सुरुवात होत आहे. आता बघा झुमझुम झुमझुम व्हायला बघा, व्हायला का. आता टाका तेल. ओके. 1 चम्मच, 1 पळी तेल. जेवढं टेस्ट लागेल तेवढं तेल तुमच्या हिशोबाने टाकायचं. थोडस, 1 पळ्यावर थोडं, 1.5 पोळी. ओके. आता हे पोहे तोपर्यंत भिजले आहेत पाण्यामध्ये पोहे. आता ते काढून घ्यायचे आहे. आता काढून ठेवायचे, दाबायचं नाही, नाहीतर दाबताल साहेब तुम्ही. हो, मी टेस्ट जाते नसता. हे जाड पोहे आहेत, तुमच्या हिशोबाने तुम्ही पातळ करताना ते बघून 1-2 वेळेस तुम्हाला ट्राय होईल. 2.5 मिनिटाचं आतापर्यंत झालेलं आहे. तर हे आता आपण बघलेलंच आहे. तर आता जेणेकरून आता पहिल्यांदा काय टाकायचं बघा. आता कांदे टाकायचं, काय टाकतात मॅडम बघा. आता हे काय, मीठ चवीनुसार मीठ, 1 चमचा मीठ, छोटा चमचा, पाऊण चमचा, पाऊण चमचा. 1 नाही घालायचं आणि त्याला हे करून घ्यायचं. नेक्स्ट काय टाकता आता, शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे तळून काढायचे. हे शेंगदाणे आज टाकण्यात आलेले आहेत. शेंगदाणे तुम्हाला कसे आवडते तसे तुम्ही करून घेणे. खरबूज आवडते, कसं आवडते बघा. ओके. हे शेंगदाण्याला तेल खराब असल्यावर तेच हे असं मला वाटत आहे. शेंगदाण्याचं तेल आहे, उगाच नाही काय. बघा, एक लाल वाल व्हायला सुरू करेल, काढायचे. ओके. आता त्याच्यानंतर काय टाकायचं आता. झालं चांगलं. मला खायचं असेल तर काय. आता त्याच्यानंतर काय करायचं, हे लालवट भाजायला आले. हे पोहा इथं भिजत आहे, हे बाहेर काढण्यात येत आहे. हळू काढायचं. तेल अंगावर उडण्याची शक्यता नाकारता येऊन, फोपला येऊन इंजिनिअरिंग कॉलेजचं आपल्याला सुट्टी घ्यावं लागत. मग ते तेल अंगावर येऊ देऊ नका. तिक्या टाका. आता तिक्या राहिल्या मॅडम. जिरे, तेल जास्त गरम झालेलं आहे. तिक्या टाकलेल्या आहेत, काळे बारीक. आता त्याच्यानंतर काय, हिरवी मिरची टाकण्यात आलेली आहे. तिक्यानंतर हिरवी मिरची नंतर कांदे. हे कांदे टाकण्यात आलेले आहेत. ओके. आता कढीपत्ता टाकण्यात येत आहे. ओके. आता त्याच्यानंतर इंदुरकर पोहे. आता हे मेथी, कोथिंबीर नसताना मेथी टाकताल साहेब. कोथिंबीर फक्त त्याच्यात टाकायची, थोडी पोह्यावर टाकायची, थोडी टाकायची. ओके. 5 मिनिटांमध्ये पोहे तयार होण्याची प्रक्रिया तुम्हाला आम्ही पाठवत आहोत. आता काय राहिलं, शेवटी अद्रक. माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवलं तर बाकी विसरून जाताल. माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवू नका. अद्रक तसंच राहिले.
शेवटी अद्रक टाकायचं, हे कमी फिरत राहायचं आता. ओके. कांदे थोडे होऊ द्यायचे. कांदे थोडे काय होऊ द्यायचं? कांदे थोडे चांगले परतू द्यायचे. हा, परतू द्यायचे. कांदे म्हणजे ती टेस्ट येते, नसतं कांदे लागतात. ओके. थोडं वाढवा जाळ जमलं तर. ओके ओके ओके. दुसरं आता काय करणार? अद्रक लसूणची पेस्ट थोडं टाकायचं. थोडं टाकायचं आणि थोडं ठेवायचं. नाही हे लई होतं मला actually. ते लई होतं म्हणून ते आईला गॅस जमत नाही म्हणून आई थोडं टाकली. आता हळद टाकायची थोडी. कांदे चांगले होऊ द्यायचे. कांदे चांगले होऊ द्यायचे. बघा कशी छान झालेत बघा. हो कलर आला बघा हळदीचं पिवळं. कांदे फोडून घ्यायचे बारीक 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 असे. ओके. पोहे कालवायचे आता. पोहे काढून घ्यायचं, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेलं, मीठ आणि कोथिंबीरचे पोहे खाली कोरडे झालेले असतात ते मध्ये टाकून टाक. मऊ होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. मऊ होण्यासाठी टाकलं तर टाकायचं, नुसतं न टाकायचं. तुमच्या पोहे मनात टाकायचे. पोहे टाकून पाणी टाकलं तर ते कोरडे झालेले पोहे मऊ होऊन जातील. ओके ओके. आता असं करून घेऊन प्लेटमध्ये घेऊन डायनिंग टेबलवर बसून करायचं, वाफवू द्यायचं. हा आता झाकून ठेवून वाफू द्यायचं. वाफलं तर ते पोहे गरम होऊन जातात. ओके. हे बघा पोह्याचा रंग किती छान आला बघा. बघा बघा बघा. शेंगदाणे मध्ये टाकायचे नाही, शेवटी वर शेंगदाणे टाकायचं. मध्ये टाकलं तर शेंगदाणे मऊ होतील. अजून थोडं टाकायचं. प्लेटात काढल्यावर स्टॉप करा. तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा. वाफ आले की ते आता टेस्टी झालेले आहेत, मऊ झालेले आहेत. वाफ आले की अशा प्लेटमध्ये टाकायचं. टाकून मस्त आता शेंगदाणे वर टाकून आता हे शेंगदाणे लिंबू तुम्हाला आवडलं तर लिंबू टाकायचं. शेंगदाणे टाकून आता हे झाले आहेत इंदुरकरचे पोहे. तुम्ही करून खा आणि आम्हाला पाठवा. ओके.